काय नाही व्यवस्थित. नमस्कार मित्रांनो, मोबाईलच्या बस सागर. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. सागर भाई नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रानामध्ये आलेलो आहोत पार्टी करण्यासाठी. सागर भाऊंनी नवीन स्विफ्ट गाडी खरेदी केल्यामुळे त्यांनी आज आपल्याला पार्टी दिलेली आहे. तर त्या पार्टी विषयाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, बंद कर. काय राहिले का माग आज? हे आपला आजचं लेग पीस. हे आपण आता सगळं चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे. दोन्ही फ्रायचं वेगळं आणि भाजीचं वेगळं. हे लेग पीस पण आहे त्यात आज थोडं वेगळं रोजच्या पेक्षा. सागर भाईला प्रॅक्टिस जाम आहे काय हॉटेल काम करणार होतो पण शाळेवर लागली. प्लेट आपल्याला फ्रायसाठी ठेवलंय, त्याचं आपण आता हळद मीठ लावून घेऊ. पाणी आलं काय सागर भाई? तिखट कांदा दिसतोय. आजचा कांदा थोडासा तिखट आहे. आलं पाणी. मिक्सर बघा थोडं लागलं त्याचे. आपण आता हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतली. त्याच्यानंतर आपण फ्राय करणार आहे. आपण सर झालं असेल पातेलं गरम आता. झाली. होतो का तेल? आता तेल वाचायचं त्यात थोडं अगोदर. बस का? थोडस अजून थोडं. हा बस झालं असेल का? झाले. आता बघा बरं की झालं का? बघू, एकच मिनिट आला. हा झाले जरा. झाले तेल गरम. आता त्याच्यात टाकू आपण सगळं चिकन. व्यवस्थित आणले घरी. झालं व्यवस्थित. शिजलं, एक नंबर शिजलं. काढून घेऊया की आता. हा घ्या ताटात. व्यवस्थित झालं. घ्या सगळं काढून. सागर भाई चेक कर. चेक मी करतो की आता दिदूला चारतो. दिदू खावा. तिकडे बघा, कॅमेऱ्याकडे बघा. खावा. आणि कसं शिजले सांगायचं. कसं झाले? छान झाले. झाले. खावा. मी बघू सर आता मग. शिजलंय तर बरं का मस्त एकदम मस्त. आता तुम्ही बघा कशी चव. फिरू का तिकडे? बस म्हणजे ठेवूया आपण खाऊया हा. आणि मग भाजी तयारी करू आपण. दिदू घ्या, मॅरिनेट करून घ्या सर. आता घ्या सगळं मसाला टाकून त्याच्यात. हा हळद लावून घेतली. हळद किती शिल्लक आहे त्यात बघा की. थोडा हिशोबाने टाकायचं आणि मीठ टाकाय. आता हळद लावून घेतली त्याच्याबरोबर थोडं सोडा.
मीठ पण टाकतो त्याच्याबरोबर. मीठ जरा कमीच टाकायचं, परत लागलं असं लागेल असं घ्यायचं. घेऊया. जास्त झालं नाही. कुठली देऊ पुढे? सोहाना देऊ. सोहाना चिकन मसाला, गरम मसाला टाका. धना पावडर. जरा नवीन पद्धतीने आपण बनवतो. तसंच म्हणतोय. बघा धना पावडर जरा अंदाजे टाका. थोडी टाकायची धना पावडर. जास्त नाही होत टाका थोडी. ओके. झालं. आणि ही आलं लसूण पेस्ट थोडी त्या टाका. अद्रक नॉर्मल. लसूण पेस्ट आपण थोडीशी टाकणार. ओके. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता ओतून घेते आपण ह्याच्यात व्यवस्थित. तसं तेल गरम झाले. आता त्याच्यात थोडस आलं लसूण पेस्ट थोडीशीच टाकू. त्याच्यात आता कांदा टाकून घेऊ. कांदा हळू तेल उडते हळू थोडा. हा टाक थोडं कापून घ्या. कांदा आता फिरवून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित, जरा कलर येईपर्यंत टाकून घेऊ. टाका टोमॅटो. टोमॅटो आता फिरवू. कापड गेला माझ्याकडे. हे आता कापड ह्याच्यात आपण आता मसाले पण थोडे थोडे ऍड करत जाणार आहोत आपण थोडा वेळ. चल घेता टाकून. आता यात खोबरा किस टाकून घेऊ आपण. मसाला बऱ्यापैकी भाजत आले ते बरं का. हे आपण खोबऱ्याचा किस ॲड केलाय त्याच्यात. आता सुहाना मसाला पुडी टाकणार आहे त्यात. आपण वरनं टाकायला ठेवायचे का थोडी? नाही टाकून टाका सगळं देऊन काय ठेवून आता. पावडर. आता ह्याच्यात धना पावडर थोडे टाकून घेऊ. सगळं नाही टाकायचं पण थोडंसंच टाकायचं आपल्याला धना पावडर. आता आंबारी मिरची पावडर टाकतोय आपण. तिखट पण वापरायचं आहे तरी येते त्याच्यानं. सगळी टाकायची का ठेवायची? नॉर्मल राहू द्या सर, शेवटला टाकू आपण. तरी भाजून घेते. आता ह्यात थोडंसं तिखट पण टाकायचं आपल्याला. चटणी आज आली, घरगुती चटणी आहे. तिखट नाही ना? जास्त नाही तिखट, मिडियमच आहे. पण त्यात पण मसाला खडे मसाले असतात त्याच्यामुळं थोडीशी चटणी आपण टाकून घ्यायची त्याच्यात. बस का? बघून चटणी कोथिंबीर कशाला थोडी? धने पावडर टाकलीच की आपण, शेवट टाकली असते. आता हे घ्या सर चिकन टाकून. हे आता चिकन व्यवस्थित मॅरिनेट झाले. आता आपण ह्या मसाल्यात टाकणार आहे. बघा सागर बाहेर व्यवस्थित फिरवून घे. काय लागल लागत नाही ह्याला, पाणी सुटलं म्हणजे व्यवस्थित होतं. झणझणी दिसते बरं का सर. आज मसाले व्यवस्थित झालेत त्याच्यामुळे जरा थोडंसं झणझणीत पण पाहिजे. सर कुठ चालू करा तुम्ही. हे आता आपण चिकनला थोडं सर झाकूया आणि पाणी होतो ह्याचं थोडं गरम व्हायला. बघू इकडं ताट, त्याच्यावर झाकू व्यवस्थित ताट. पाणी थोडं गरम व्हायला ठेवायचं आहे खाली. तोपर्यंत चिकनला व्यवस्थित पाणी सुटते आणि त्याच्यात व्यवस्थित शिजलं. आता
आता पाणी उतले गरम, थोडं कोंबट झाले की बघायचं एकदा कसं शिजलंय काय नाही. जाळ एक पीस बघू खाऊन कसा आहे ती टेस्ट किती उतरली काय उतरली. बघा बरं शिजलंय. आता बघू एकच मिनटं कसं शिजलंय ती. जरा पोळते थोडंसं. हा शिजले व्यवस्थित शिजले. थोडं खाऊन बघू. मस्त शिजले. बघ एकदा सागर भाई. मस्त झालं एकदम, म्हणजे मऊ एकदम शिजलंय. मटण तर व्यवस्थित शिजले. आम्ही सर घेतो तयारी करून आता भाकरी वगैरे मोडून घेतो सर. कांदा चिरकेला. बरं कांदा कापून घेतो घ्या सर तुम्ही कांदा कापून. तर मला काय म्हणायचं आहे, आजच्या पार्टीचं नियोजन मोंजळे सरांच्या रानात झालंय. शेजारी मस्त विहीर आहे, विहिरीत पाऊल असतो, पण आता गारठ्याचं वातावरण आहे. वातावरण मस्त आहे, पण उन्हाळ्यात 100% ह्या विहिरीत पवायचं आपल्याला. मग कधी पवायचं तर उन्हाळा येईल त्या टायमिंगला आपण पोहूया. आणि त्यावेळेस मोंजळे सरांकडे त्या पार्टीचं नियोजन असणार आहे. नक्की करू पार्टीचं नियोजन. हां. आणि यात पवायचा एक वेगळा आनंद घेऊ. आणि त्यात मासे पण पकडू. माशाचा पण वेगळा एक मस्त बेत करू, म्हणजे जरा वेगळे पण येईल आणि निसर्गाचा पण आनंद घेऊ. जरा वाढून घेतोय हो ही लेग पीस. 3 लेग पीस आणलेत सर. ही रस्सा थोडासा. ही लेग पीस पोळून हलके. थोडा रस्सा पण घ्या. आज पार्टीला आमच्या बरोबर आमची छोटी माय पण आली. पार्टी म्हणली रोज तुम्हीच करताय, आज मला पण यायचं आहे. आज आली ती पण पार्टीला. ताट घ्या तुमचं इकडे. घ्या. बस मला बस झालं. ठीक आहे ताट घ्या तुमचं. बस का बघा आज तुम्हाला माहिती कट भरपूर खाल्ल्यामुळं. घ्या सर. नाही घ्या अजून घ्या. आणि मला थोडा कट टाका. कट बघा तुम्हाला कसा लागतोय त्याच्यानुसार टाका. तरी टाका थोडी. एक तरी तुम्हाला तरी पाहिजे का? नको मला नको. तुम्हाला अजून टाकू का तरी? टाका मला थोडी. पण नाही लागत ओके, जास्त. बस. भाकर घ्या आता. लिंबू कांदा भाकरी भाकरी घ्या. ही भाकर ही लिंबू घ्या कांदा. सर तुम्हाला. लिंबू घ्या. लिंबू घ्या इकडे. आता लिंबू पिळून घेऊ. सर टेस्ट बघा कशी. ऐका की सर, रानातल्या पार्टीचा खरंच आनंद वेगळा आहे. ती कुठल्या पण हॉटेलमध्ये घेता येत. हॉटेलमधली आणि रानातल्या पार्टीतली चवच वेगळी असते आणि आनंदच वेगळा आहे. जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही सर मटण मस्त शिजलेलं आहे. मऊ शिजलंय, काय अडचण नाही. मला भाकरीसोबत रसाच बघायचा आहे फक्त कसा आहे ते. आणि खरं तर कुस करायलाच पाहिजे. रश्यात खरं तर कुस करून खायला मजा येते. लिंबू पिळू म्हणजे तिखट लावायला. पिळले तू खा. तू खाऊ की मटण बी खा. झालं. मस्त झालंय.